नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राष्ट्रीय आरोग्य धोरणाची अंमलबजावणी होत असून रोगापासून निरोगाकडे जाण्याचं सरकारचं ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. लोकसभेत या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते. या धोरणाअंतर्गत देशभरात लसीकरणाचं प्रमाण 5% जास्त वाढवलं असून विविध आजारांवरील लस उत्पादनही वाढवलं असल्याचं ते म्हणाले. मानसिक आजारांसंदर्भात देशभरात 100 जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू केलं असून याद्वारे आजारांबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यसभेत काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी शून्य प्रहरात हानीकारक कीटकनाशक तसंच रासायनिक खतांच्या बेसुमार वापरावर नियंत्रण घालण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलण्याची मागणी केली. लोकसभेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लष्करानं संपादित केलेल्या शेतजमिनींचा मोबदला अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात विद्यापीठ तसंच महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांना 6व्या वेतन आयोगानुसार 2006 ते 2010 पर्यंतची थकबाकी त्वरित देण्यात यावी अशी मागणी भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी शून्य प्रहरात केली. भाजपचे खासदार महंत शंभू प्रसाद यांनी काश्मीरात सैन्य दलाच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या संदर्भात निवेदन देताना सैन्य दलामार्फत योग्य कारवाई सुरू असल्याचं सांगतानाच काश्मीरातल्या तरुणांनी दहशतवादी भूलथापांना बळी पडू नये तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं. अयोध्येतल्या राम मंदिर प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणी दररोज सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली होती. स्वामी यांची या खटल्यात काय भूमिका आहे असंही न्यायालयानं विचारलं आहे. राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या 500 मीटर परिसरात मद्य विक्रीला बंदी घालणाऱ्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. काल याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान राष्ट्रीय महामार्गासाठी हा निर्णय योग्य असला तरी बहुतांश ठिकाणी राज्य महामार्ग नागरी भागातून गेले असल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करणं शक्य नसल्याचं सांगत काही राज्य सरकारांनी ही याचिका दाखल केली आहे. वैध मापनशास्त्र विभागानं महाराष्ट्रात 7 पेट्रोल पंप जप्त करून 6 वितरकांविरुद्ध खटले नोंदवले आहेत. पेट्रोलच्या मापात तूट करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं तपासणीमध्ये आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली. राज्यातल्या सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत. जलवाहिनी फोडून बेकायदेशीररित्या पाणी घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. काल विधानसभेत हिंगोली जिल्ह्यातल्या दाटेगाव पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. संगणकातल्या प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीमुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यांमधून यूपीआयच्या माध्यमातून सुमारे 25 कोटी रुपये अवैधरित्या हस्तांतरित करण्यात आल्याचं राष्ट्रीय देयक महामंडळाकडून काल सांगण्यात आलं. खात्यामध्ये पैसे नसतानाही हे पैसे पाठवले गेले असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं. सुमारे 19 बँकांमध्ये हे पैसे पाठवले गेले असून ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ए.पी. होता यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करत स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं हिंगोली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी.आर. शिंदे यांनी म्हटलं आहे. जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना मेळाव्यात ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यातल्या 1268 लाभार्थ्यांना मुद्रा बँक योजनेअंतर्गत सुमारे 20 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून